मुलांनो नमस्कार. मागच्या व्हिडिओमध्ये आपण साहित्य विचार या 10व्या अभ्यासपत्रिकेच्या संदर्भामध्ये आपण वेगवेगळ्या घटकांचा विचार केलेला आहे. आपण तो विचार हळूहळू आपण आता पुढे घेऊन जात आहोत. आपण मागच्या बऱ्याच दिवसापासून साहित्य विचार अभ्यासपत्रिकेचा जो काही अभ्यासक्रम आहे त्या अभ्यासक्रमामध्ये जी काही प्रकरणं आहेत त्या वेगवेगळ्या प्रकरणापैकी आपण पहिल्या प्रकरणाला आपण सुरुवात केलेली आहे. साहित्याचे स्वरूप आणि विशेष याला आपण प्रारंभ केलेला आहे. या प्रकरणामध्ये आपण वेगवेगळ्या घटकांचा विचार केलेला आहे आणि मागच्या तासाला आपण संस्कृत अभ्यासकांनी काव्याच्या ज्या काही व्याख्या केलेल्या आहेत त्याही व्याख्येचा विचार केलेला आहे. त्यानंतर पाश्चात्य किंवा इंग्रजी अभ्यासकांनी काव्याच्या कोणकोणत्या व्याख्यांचा विचार केलेला आहे, त्यामध्ये कोणकोणती लक्षणे आलेली आहेत, कोणकोणत्या लक्षणाला प्रामुख्याने त्यांनी प्राधान्य दिलेले आहेत याचाही आपण विचार केलेला आहे. मागच्या व्हिडिओमध्ये आपण ज्या काही पौरात्यांनी संस्कृत अभ्यासकांनी भारतीय अभ्यासकांनी ज्या काही संस्कृतच्या व्याख्या सांगितलेल्या व्याख्या मांडलेल्या आहेत त्या व्याख्यांच्या आधारावरच आज आपण पौरात्य किंवा संस्कृत किंवा भारतीय अभ्यासकांनी काव्याची लक्षणे कोणकोणती सांगितलेली आहेत या घटकाचा आपण विचार करणार आहोत. मुलांनो, यावर विद्यापीठाच्या परीक्षेमध्ये बऱ्याच वेळा प्रश्न आलेला आहे. पौरात्यांनी सांगितलेली काव्यलक्षणे सोदाहरण स्पष्ट करा किंवा संस्कृत काव्यलक्षणांचा आढावा घ्या किंवा भारतीय काव्यलक्षणे तुमच्या शब्दात लिहा, अशा प्रकारे वेगवेगळे प्रश्न परीक्षेमध्ये येतात. पौरात्यालाच संस्कृत म्हणतात, त्यालाच भारतीय असंही म्हणतात. त्यामुळे हे तीनही शब्द एकाच अर्थाचे आहेत, समानार्थी आहेत. परीक्षेमध्ये कोणताही एक शब्द घेऊन जर प्रश्न पडला गोंधळून जाऊ नये म्हणून या व्हिडिओ प्रेझेंटेशनमध्ये तिन्ही शब्द मी टाकलेले आहेत आणि आज आपण या काव्यलक्षणांचा विचार करणार आहोत. मुलांनो, संस्कृत साहित्यामध्ये किंवा संस्कृत साहित्यशास्त्रामध्ये काव्य हा शब्द कविता, कादंबरी, कथा अशा वेगवेगळ्या वाङ्मय प्रकारासाठी वापरण्यात आलेला आहे. संस्कृतमध्ये असं कविता, कादंबरी याची चर्चा आलेली नाही, परंतु या सर्वांनाच काव्य हा शब्द वापरण्यात आलेला आहे. संस्कृत साहित्यशास्त्रामध्ये भरत नावाचा एक संस्कृत अभ्यासक आहे. त्यांनी नाट्यशास्त्र हा ग्रंथ लिहिलेला आहे. या नाट्यशास्त्र या ग्रंथामध्ये साहित्यशास्त्राचे बरेच संकेत त्यांनी सांगितलेले आहेत आणि या संकेताला अनुसरूनच पौरात्य काव्यविचार त्यांनी सुद्धा मांडलेला आहे. आणि या विचाराच्या अनुषंगाने आपण भरताने जसं नाट्यशास्त्र हा घेतलं, या नाट्यशास्त्रामध्येच त्यांनी नाटकामध्ये अभिनयाद्वारे रसनिर्मिती होते तर साहित्यामध्ये शब्दार्थामुळे रसनिर्मिती होते. काव्याला मानवी देहाची उपमा देऊन शरीर आणि आत्मा या परिभाषेत काव्यतत्वाचे वर्णन संस्कृतमध्ये आलेले आहे. शब्द हे काव्याचे बाह्यांग मानले आहे तर अर्थ हे काव्याचे अंतरंग मानले आहे. या दोन्हीच्या मिश्रणातून रसनिर्मिती कशी होती आणि म्हणूनच शब्दार्थाच्या ठिकाणी असे कोणते वैशिष्ट्य आहे, कोणते तत्व आहे, कोणते विशेष आहे की ज्यामुळे साध्या शब्दातून रसनिर्मिती होते, आनंद प्राप्त होतो. या प्रश्नाच्या शोधातून काव्याची वेगवेगळी लक्षणे प्रकाशात आलेली आहेत, तयार झालेली आहेत, उद्भवलेली आहे आणि त्याचा शोध घेण्यासाठी म्हणजेच या लक्षणांचा आपण विचार करणार आहोत. मुलांनो, आता आपण या अनुषंगाने विचार करत असताना पौरात्यांनी एकूण 6 काव्याची लक्षणे सांगितलेली आहेत. त्यामधलं पहिलं काव्यलक्षण आहे अलंकार नावाचं काव्यलक्षण आहे. अलंकार या काव्यलक्षणाचा किंवा अलंकार या शब्दाचा शब्दशः जर अर्थ आपण जर लक्षात घेतला तर अलंकार म्हणजे दागिना, अलंकार म्हणजे आभूषण, अशा प्रकारचा आपल्याला अर्थ आपल्याला सांगता येतो.
परंतु वेगवेगळ्या अभ्यासकांनी जेव्हा अलंकार या काव्यलक्षणाचा जेव्हा विचार मांडलेला आहे आणि त्या विचाराचा आपल्याला विचार करावा लागणार आहे. मुलांनो, संस्कृत जे काय अभ्यासक आहेत त्या वेगवेगळ्या अभ्यासापैकी वामन नावाचा एक अभ्यासक आहे आणि वामन हा अभ्यासक काव्यलक्षणाचा विचार संस्कृत व्याख्येच्या माध्यमातून तो मांडतो. काव्यम ग्राह्यम अलंकारात असे वामनाने काव्याचे लक्षण सांगितलेलं आहे. आणि जसं ज्या पद्धतीने वामनसुद्धा सांगितलेलं आहे त्याच पद्धतीने भामसुद्धा हा अलंकार विचार मांडतो. दंडीसुद्धा या अलंकार विचाराला पुष्टी देण्याचा प्रयत्न करतो. या वेगवेगळ्या संस्कृत पंडितांनी अलंकाराला काव्य तत्व मांडलेलं आहे आणि काव्याला शोभा आणणारे, काव्याला प्रतिष्ठा निर्माण करणारे जे धर्म म्हणजे अलंकार आहे. आणि पुढे आपल्याला या अलंकार काव्य लक्षणाचं विश्लेषण करण्यासाठी आपल्याला आणखी वेगवेगळ्या व्याख्यांची मदत घेता येते. मुलांनो, सौंदर्यम अलंकाराः, अलंकार हे काव्याची बाह्य शोभा वाढवतात, परंतु अंतरंगाचा प्रश्न अनुत्तरितच आहे. आपण बाहेरचं सौंदर्य पाहून आपल्याला जर आनंद निर्माण होत असेल तर कोणाला बाहेरचं सौंदर्य पाहून आनंद निर्माण होतं, तर कोणाला आतलं सौंदर्य पाहून आनंद निर्माण होतो. म्हणून सौंदर्य हा कलेचा प्राण आहे. शब्द अलंकाराने सुशोभित जे असेल त्याला काव्य म्हणतात. आणि साहित्यामध्ये, काव्यामध्ये, वाङ्मयामध्ये वैशिष्ट्यपूर्ण शब्दार्थ योजना म्हणजे अलंकार. अलम म्हणजे भूषण, जो अलंकृत भूषित करतो तो अलंकार. रस व गुण देखील काव्याला शोभा आणतात. असे वेगवेगळे उदाहरण आपल्याला अशा पद्धतीने सांगता येतात. मुलांनो, आपल्याला जर अलंकार काव्यलक्षणाचा विचार करत असताना आपल्याला जर उदाहरण जर घ्यायचं असेल, कारण हे लक्षणच आहे, अलंकार नावाचं लक्षण आहे. आता बरीच माणसं साध्या पद्धतीने बोलतात मुलांनो. मग साध्या पद्धतीने बोलतात, सहज बोलतात. मग ही काही अलंकारिक भाषा नाही. अलंकारिक भाषा ही सर्वांनाच उपजत नसते. सर्वच बोलतात, सर्वच वापरतात असं अजिबात नाही. साध्या पद्धतीने सुद्धा बरीच माणसं लिहितात, वाचतात. परंतु आपल्याला अलंकार या काव्यलक्षणाचा विचार करताना आपल्याला उदाहरण देता येईल. उदाहरणार्थ, कोणता मानू चंद्रमा असं म्हणण्याऐवजी समजा प्रियेचे मुख सुंदर आहे हे साधं बोलणं झालं, हे साधं लिहिणं झालं, साधं मांडणं झालं. असं साधं बोलण्याऐवजी, अशा प्रकारच्या साध्या विधानाऐवजी प्रियेचे मुख सुंदर आहे अशा साध्या विधानाऐवजी कोणता मानू चंद्रमा भूवरीचा की नभीचा, ही जी भाषा आहे, ही भाषा यालाच कवीची अलंकारिक भाषा असं म्हणतात. मुलांनो, अलंकारिक भाषेचा वापर सर्वच लोक करत नाहीत. आणि ही भाषा जे काही प्रतिभावंत आहेत, जे काही विद्वान आहेत, जे काही वाचन करतात, जे काही चिंतन मंथन करतात, अशा लोकांसाठीच ही भाषा आहे. सर्वसामान्यासाठी हे काव्याचं लक्षण आपल्याला सांगता येत नाही. कारण ही जे काव्य अलंकार ही जे लक्षण आहे प्रत्येक माणसामध्ये हे आढळून येत नाही, दिसून येत नाही. कारण यासाठी एक वैचारिक पातळीसुद्धा तशी निर्माण व्हावी लागते. आणि म्हणूनच या विचाराला वेगवेगळ्या अभ्यासकांनी जसं पुष्टी दिलेली आहे, जोड दिलेली आहे आणि संमतीसुद्धा दर्शवलेली आहे. काव्याचं अलंकार हे काव्य लक्षण आहे. परंतु हे संस्कृत पंडित आहेत मुलांनो, संस्कृत अभ्यासक आहेत, यांच्या बाबतीत ठीक आहेत. पण सर्वसामान्य साहित्यिकाच्या बाबतीत, सर्वसामान्य कवीच्या बाबतीत अलंकार हे काव्य लक्षण जाणवेलच असं सांगता येत नाही. काही माणसं सहज पद्धतीने सुद्धा लिहून जातात, पण अतिशय चांगल्या पद्धतीने मांडतात. परंतु संस्कृत अभ्यासकांनी या अलंकार या काव्य लक्षणावर विशेष असा जोर, विशेष असा भर दिलेला आहे. आणि राजशेखर नावाचे एक अभ्यासक आहेत, संस्कृत अभ्यासक आहेत, त्यांनी वामनाच्या विचारालाच ते पुढे नेतात. ते म्हणतात साहित्याचे, काव्याचे आणखी त्यांनी 2 लक्षणं सांगितली आहेत मुलांनो. जसं वामनाने अलंकार हे काव्य लक्षण सांगितलेलं आहे, तसं राजशेखरांनी प्रतिभास निबंधन आणि वस्तू निबंधन असे 2 काव्य लक्षण सांगितलेले आहेत. आणि ही 2 तत्व त्यांनी सांगितलेले आहेत. आणि प्रतिभास निबंधन आणि वस्तू निबंधन या 2 तत्वांचा आपण जेव्हा विचार करतो, उदाहरणामध्ये साधे फूल हे वस्तू निबंधन आहे. आणि साध्या फुलाचं जेव्हा फुलराणीमध्ये बालकवी रूपांतर करतात, कवितेचे रूपांतर करतात, तेव्हा हे काय प्रतिभास निबंधन अशा प्रकारची काव्याची लक्षणे राजशेखरांनी सांगितले आहेत. अशाच पद्धतीने
उद्भट नावाचे अभ्यासक आहेत, यांनी सुद्धा याच विचाराला पुष्टी त्यांनी जोडलेली आहे. आणि उद्भटांनी सुद्धा काव्याचे त्यांनी 2 प्रकार सांगितलेले आहेत. ते म्हणतात विचार प्रधान आणि सौंदर्य प्रधान ही तत्व त्यांनी मांडलेली आहेत. उदाहरण जर सांगायचं असेल तर मुलांनो, तुला रडायला काय झाले हे विचार प्रधान आहे. आणि गायी पाण्यावर काय म्हणून आल्या हे उदाहरण आपल्याला सौंदर्य प्रधान या काव्यतत्वामध्ये आपल्याला समाविष्ट करता येते. आणि अशा पद्धतीची मांडणी वेगवेगळ्या अभ्यासकांनी मांडलेली आहे. आणि काही लोक या बाबतीत जेव्हा विचार करतात, म्हणून अलंकारा वाचून काव्य नाही ही समजूत यांच्या मुळाशी होती. पण शब्दालंकाराने किंवा अलंकाराने काव्याला शोभा येते हे कोणासही अमान्य करता येणार नाही. कारण साहित्यामध्ये वाङ्मयामध्ये अलंकार झाले तर अधिकचं साहित्य अधिकचं वाङ्मय ते उठून दिसेल. पण हे काव्यलक्षण सर्वांनाच पेरता येणार नाही, सर्वांनाच मांडता येत नाही. आणि अशा प्रकारचं हे काव्यलक्षण अभ्यासकाला, वाचकाला, कवीला ते मिळवावं लागेल, ते कमवावं लागेल, तेव्हाच ते त्याच्या हातून साहित्याची निर्मिती तयार होऊ शकते. आणि अशा पद्धतीने या काव्य लक्षणांचा वेगवेगळ्या अभ्यासकांनी जे विचार केलेले आहेत मुलांनो, त्याच पद्धतीने आपल्याला काव्य जो अलंकार जे काव्यलक्षण आहे, या अलंकार काव्यलक्षणाच्या बाबतीत आपल्याला आक्षेप नोंदवावा लागेल. एखादी सुंदर स्त्री आहे किंवा एखादं साहित्य आहे, एखाद्या सुंदर स्त्रीला अलंकाराची काही गरज नाही. कारण अलंकार न घालता, अलंकार न परिधान करता एखादी सामान्य स्त्री, एखादी सामान्य सुंदर स्त्री सुद्धा अधिक खुलून दिसेल मुलांना. किंवा एखादा कवी आहे, एखादा साहित्यिक आहे, त्याच्या साहित्यामध्ये अलंकार यावेच असं अपेक्षित नाही. अनेक कवीत आपला कुसुमाग्रज सांगता येईल, कवी कुसुमाग्रज, केशवसुत सांगता येईल. म्हणजे अलंकार न मांडता, अलंकार न लिहिता त्यांचं साहित्य अधिक सुंदर सुद्धा आपल्याला वाचता येईल. म्हणून अशा प्रकारचा आक्षेप या अलंकार काव्यलक्षणाच्या बाबतीमध्ये आपल्याला पाहता येतो. त्यानंतरचं दुसरं काव्यलक्षण आहे मुलांनो, वक्रोक्ती नावाचं काव्यलक्षण आहे. जसं अलंकार हा विचार, अलंकार हे काव्यलक्षण, अलंकार हे तत्व, अलंकार हा साहित्याचा निकष आहे असं ठामपणे वामनाने सांगितलेलं आहे. तसं ठामपणेच दुसरे काव्यलक्षण वक्रोक्ती नावाचं काव्यलक्षण आहे. आणि वक्रोक्ती हे काव्यलक्षण, वक्रोक्ती हे तत्व, वक्रोक्ती हे सिद्धांत, वक्रोक्ती हे निकष, वक्रोक्ती ही उपपत्ती कुंतकाने मांडलेली आहे मुलांना. आणि सक्षमपणे, कणखरपणे त्यांनी सांगितलेलं आहे वक्रोक्ती हेच काव्याचं लक्षण आहे असं सांगितलं मुलांनो. हा जो पौरात्य काव्यलक्षणाचा जो विचार आहे, प्रत्येक अभ्यासक, प्रत्येक संस्कृत अभ्यासकाने आपला विचार तो लावून धरण्याचं काम केलेलं आहे. मी जे सांगितलेलं काव्यलक्षण आहे हे माझं किती महत्त्वाचं आहे, वाङ्मयाच्या दृष्टीने हे निकष किती उपयुक्त आहे, आणि या निकषाच्याच आधारे साहित्यामधून रस निर्माण होतो, साहित्यामधून आनंद आणि आल्हाद निर्माण होतो, हे पटवून सांगण्याचं काम केलेलं आहे. म्हणून दुसऱ्या काव्यलक्षणाचा आपण जेव्हा विचार करतो, दुसरं काव्यलक्षण आहे वक्रोक्ती. आणि वक्रोक्तीचा विचार कुंतकाने अतिशय सक्षमपणे मांडलेला आहे. जसं भामाने, जसं वामनाने अलंकार विचारास तर प्राधान्य दिलेले आहेत, आणि त्याबरोबरच त्यांनी कवी वापराच्या मुळाशी एक तत्व आहे, आणि ते तत्व म्हणजे वक्रोक्ती नावाचं प्राणभूत तत्व आहे. आणि वक्रोक्ती म्हणजे काय मुलांनो? वक्रोक्ती म्हणजे सरळ न बोलता वळणाने बोलणे, सरलोक न बोलता वाकडं बोलणे. सामान्य माणूस हा सरळ बोलतो, सामान्य माणूस हा सहज बोलतो, परंतु कवी हा सहज न बोलता कवी हा वक्रोक्ती पद्धतीने बोलतो. यालाच वक्रोक्ती असं म्हणतात. वक्रोक्ती हे काव्यलक्षण सामान्य माणसाचं नसून वक्रोक्ती हे काव्यलक्षण विदग्ध लोकांचं आहे, प्रतिभासंपन्न लोकांचं आहे, प्रतिभेच्या आधारे जे काव्याची निर्मिती करतात अशा लोकांचं आहे. म्हणूनच ही वक्रोक्ती हे विदग्ध लोकांच्या बोलण्याची पद्धत आहे. सामान्य माणूस सरळपणे म्हणजे सरलोक्त बोलतो, आणि कवी, साहित्यकार, लेखक सरळ न बोलता ते काय चमत्कृती पद्धतीने बोलतात. म्हणजेच काय वक्रोक्ती पद्धतीने बोलतात. वक्रोक्तीशिवाय अलंकार संभवत नाही. आणि त्यालाच वेगवेगळ्या अभ्यासकांनी वेगवेगळी मतंसुद्धा मांडण्याचं काम केलेलं आहे. आणि
पुढे वेगवेगळे अभ्यासक जे आहेत त्यांनीसुद्धा वक्रोक्तीलाच काही अभ्यासकांनी अतिशयोक्तीसुद्धा म्हटलेलं आहे आणि वक्रोक्तीचा विचार जसं कुंतकानं मांडलेला आहे तसं भामने सुद्धा मांडल्या, दंडीसुद्धा आणि मम्मटांनी सुद्धा मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि म्हणूनच वक्रोक्ती आवश्यक आहे. आणि वक्रोक्तीमुळे सजावटीची आभूषणे दागिने इतकेच महत्त्व, जसं अलंकाराला महत्त्व आहे तसं वक्रोक्तीला सुद्धा महत्त्व आहे. आणि वक्रोक्तीशिवाय त्यालाच काही लोकांनी अतिशयोक्ती म्हटलेलं आहे. अतिशयोक्ती म्हणजेच वक्रोक्ती. आता सुरुवातीला सांगितलं आहे वक्रोक्ती या काव्यलक्षणाचा जो प्रणेता आहे, उद्घाता आहे, तो आहे कुंतकांनी वक्रोक्तीच्या संस्कृतीमध्ये व्याख्या केलेल्या आहेत. कुंतक काय म्हणतं पहा, शेषा सर्वैव वक्रोक्ती अनया अर्था विभागते, अशी त्यांनी व्याख्या. शेषा सर्वैव वक्रोक्ती अनया अर्थ विभागते. वक्रोक्तीशिवाय काव्यातून वाक्यातून अर्थ अभिव्यक्त होत नाही. वक्रोक्ती हे काव्याचं प्राणभूत तत्व आहे. वक्रोक्ती हे काव्याचं मूल तत्व आहे असं त्यांनी त्या व्याख्यामध्ये सांगितलेलं आहे. पुढे कुंतक म्हणतो सहितो वक्र कवी व्यापार शालिनी बंदे व्यवस्थितो. म्हणून वक्रोक्तीशिवाय साहित्यातून वाङ्मयातून अर्थ उद्भवू शकत नाही. म्हणजेच विदग्ध कवीने वक्रोक्तीपूर्ण पदबंधामध्ये योजलेले शब्द म्हणजे काव्य होय. भावनांचे शुष्क दर्शन म्हणजे वक्रोक्ती नव्हे, कोरडं दर्शन म्हणजे वक्रोक्ती नव्हे, तर रसपूर्ण बोलण्याची पद्धत म्हणजे वक्रोक्ती होय. अशा प्रकारचा विचार या अभ्यासकांनी मांडलेला आहे. याचं आपल्याला उत्तम उदाहरण देता येईल मुलांनो. वक्रोक्तीचं काय सांगते, राजहंस माझा निजला, ही गोविंदाग्रजांची कविता आहे. राजहंस माझा निजला. म्हणून तुम्हाला आता सांगितलं साहित्यिक लोक, कवी लोक सरळ बोलत नाहीत, वक्रोक्ती या काव्यरचनाचा जरूर वापर करतात. जरूर मुद्दाम नाही, ते त्यांची सवय झालेली असते मुलांना. आणि म्हणून राजहंस माझा निजला या कवितेचे कवी आहेत गोविंदाग्रज. त्यांना असं या कवितेचा अर्थ असा होतो मुलांना, एखादा व्यक्ती मरण पावल्यानंतर तो सुद्धा झोपतो. म्हणून साधी माणसं म्हणतात एखादा माणूस मरण पावलेला आहे, मेलेला आहे, मृत्यू पावलेला आहे आणि त्यामुळे झोपल्या. पण कवी हे सहज न बोलता, सरळ न बोलता, सहज सुलभ न होता ते वक्रोक्तीने बोलतात. राजहंस माझा निजला म्हणजे तो मरण पावलेला आहे, त्यामुळे तो झोपलेला आहे. अशा प्रकारचं उदाहरण आपल्याला सांगता येईल. आणि वक्रोक्ती संदर्भामध्ये आपल्याला आक्षेप सुद्धा आपल्याला नोंदवतात मुलांनो. कारण वक्रोक्ती हे काव्यलक्षण सर्वांनाच वापरता येणार नाही. आपण बाहेरचं जी माणसं वक्रोक्ती बोलतात, वक्रोक्ती हे काव्यलक्षण सर्वांना आत्मसात करता येणार नाही. काही माणसं सहज सुद्धा बोलतील आणि म्हणून जे वक्रोक्ती जे वापरतात तीच माणसं बुद्धिमान आहेत, तीच माणसं हुशार आहेत, तीच माणसं मोठी आहेत, तीच माणसं विदग्ध आहेत, तीच माणसं विचारवंत असं म्हणता येणार नाही. कारण हे जे काव्यलक्षण आहे हे सर्वांना लागू पडणार नाही. काही सामान्य माणसं सुद्धा, सहज बोलणारी माणसं सुद्धा आहेत. म्हणून या प्रकारचा आक्षेप या ठिकाणी आपल्याला चांगल्या पद्धतीने नोंदवता येतो. आणि अशा पद्धतीचा विचार या वक्रोक्ती यामध्ये मांडलेला आहे आणि म्हणूनच बऱ्याच ठिकाणी लावलेला आहे. मम्मटाने सुद्धा अतिशयोक्ती यालाच वक्रोक्ती असं म्हटलेलं आहे. अशा पद्धतीने या काव्यलक्षणाची मांडणी केलेली आहे. मुलांनो एकापेक्षा एकानंतर एक काव्यलक्षणाचा आपण जेव्हा विचार करतो तेव्हा प्रत्येक अभ्यासकाने आपापल्या काव्यलक्षणाची मांडणी सामर्थ्यपूर्ण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि या अभ्यासकामध्ये काही वाद आहेत आणि प्रत्येकजण म्हणतात मी जे सांगितलेलं लक्षण आहे, वैशिष्ट्य आहे, ते साहित्याच्या वाङ्मयाच्या दृष्टीने किती सरस आहे, किती सर्वश्रेष्ठ आहे याचा विचार यामध्ये त्यांनी मांडलेला आहे. आणि म्हणूनच यावर सुद्धा विद्यापीठाच्या परीक्षेत प्रश्न येतोच. त्याशिवाय कधी कधी टिपेमध्ये सुद्धा प्रश्न येतो. अलंकार काव्यलक्षण किंवा वक्रोक्ती ही काव्यलक्षण आहेत. आणि अशा पद्धतीची मांडणी तुम्हाला या दोन गोष्टी पद्धतीने करावी लागणार आहे. मुलांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पौरात्यांनी सांगितलेले जे काव्यलक्षण आहेत त्या काव्यलक्षणाची आपण प्रस्तावना पाहिलेली आहे. आणि त्यानंतर आपण फक्त एकूण 6 काव्यलक्षणापैकी 2च काव्यलक्षणाचा या व्हिडिओमध्ये आपण विचार केलेला आहे. पहिलं काव्यलक्षण आहे अलंकार नावाचं काव्यलक्षण आहे आणि त्यानंतर वक्रोक्ती फक्त टाईप आपला करता आलेली नाही म्हणून वक्रोक्ती
अलंकार आणि वक्रोक्ती या 2 काव्यलक्षणाचा या ठिकाणी विचार केलेला आहे आणि बाकीच्या काव्यलक्षणाचा विचार उद्याच्या आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद.